हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज सकाळ सकाळ आपण चाललो होतो भव्य दिव्य अशा पिरंगुट केसरीच्या बैलगाडा शर्यतीला. कारण की आपल्या गावचा होता उरूस, त्यामुळं आपण आपल्या गावकऱ्यांनी सर्वांनी आयोजित केलेलं होतं की बैलगाडा शर्यत भरवायच्या आणि मस्त असं नियोजन लावायचं. गर्दी पण मस्त खूप झाली होती, सुट्टीवर बिट्टीवर सगळीकडे गर्दी झालेली होती. भरपूर अशा टॉप टॉपच्या गाड्या आलेल्या होत्या आणि आपण गेल्या गेल्याच बघा गट सुटायला तयार झालेले होते. म्हणजे काही सुटले होते. आपल्याला जरा उरकायला वगैरे उशीर झाला. आविष्कार शेठ, नैतिक शेठ सगळे आले होते इथं. मामाचा वर्ग आहे नैतिक आणि आविष्कार तर आपल्या मावशीचा वर्ग आहे भावानं, तुम्हाला माहितीच असेल. हे बघा, मस्त असं स्टेज वगैरे बांधलेलं होतं. कॅमेरावाले वगैरे सगळे होते. मस्त गाड्या सुटलेल्या होत्या. हे बघा, गाड्या पण आज एकदम मस्त पळत होत्या. ऊन आज जास्तच होतं थोडंसं. एवढं पण नव्हतं ऊन जास्त. त्यानंतर जेवणाची सोय वगैरे सगळी केलेली होती. मग म्हणलं चला आता सगळी बैल बघायला जाऊ. कुठली कुठली टॉप टॉपची बैल आले ते. बैल फार लांब बांधलेली होती तिकडं गाईच. खूप लांब बांधलेली होती. हे बघा, बैल, टेम्पो वगैरे सगळं एका साईडला एकदम असं लांब बांधलेलं होतं. हे बघा, पिस्टन 2211 जाता आता रोडमध्ये दिसला. आणि मग पुढं आलो तर आपल्याला बघा कुठला बैल दिसलाय. हे बघा, एकदम लांब असा बांधलेला होता. हा बैल पण लय टॉपचा बैल आहे. हे बघा, जरा जवळ जाऊन दाखवतो. ही पोरं आपले बघत होती. ह्यांना वाटलं मी जरा जास्तच मोठा ब्लॉगर आहे. रायफल 81 हा आज पाळणार होता बावधनच्या लक्ष्यासोबत. आणि इकडं बघा, जरासा पुढं गेल्यावर शेजारी बघा कुठला बैल बांधलेला होता. अखंड महाराष्ट्राचा काळीच देवबाकासूर इथं बांधलेला होता. त्यासोबत त्यांचाच घरचा बैल पाळणार होता महाराज. दोघं पण अशी चांगल्या रीतीने आज पळणार होती. पुढं लाईव्हमध्ये किंवा तुम्ही लाईव्हमध्ये बघू शकता. आपली पोरं म्हणली, "अरे व्लॉगर पण आलेला आहे, चला मग काढा व्लॉग." पोरांना पण घेतलं आपल्या व्लॉगमध्ये. हे बघा, गाड्या सुटल्यावर दुराळा बघा मागं. लय स्पीडने गाड्या सुटत होत्या, लय म्हणजे लय स्पीडने. स्पीड एवढं होतं ना, या मैदानाला लय स्पीड होतं. भव्य दिव्य असं नियोजन पण टाईट लावलं होतं. सिस्टीम वगैरे नाचायला पोरांना सगळ्यांना नियोजन असं टॉपचं केलेलं होतं. कारण की पिरंगुट गावाचा उरूस म्हणजे एकदम टॉपचा होता. आपली मित्रमंडळी पण सगळी आलेली होती. मग म्हणलं मामा पण आलेला होता. हे बघा, मामा म्हणला, "चला तुम्हाला भेळ चारतो." भेळवाला पण अँटिकच होता. हे बघा, मस्त भेळ लागत होती. घेतली मग 2 प्लेट भेळ घेतली. मामा म्हणला, "काढ व्हिडिओ चल आपली." आलोय तर व्हिडिओ बी काढून जा. या बैलाला बघा कशी गरम करत होती. कुठला बैल आहे ओळखा? सोना आहे भावानं, सोना तौसिफ इनामदारचा. लय भारी आज पळला बैल. हे बघा, जांभरे. एकदम कष्टाळू जांभरे. दर मैदानाला तो आपली कला दाखवतो म्हणजे दाखवतोच. हे बघा, बोर्ड वगैरे मस्त स्टेज वगैरे बांधलेलं होतं. म्हणलं आता गाड्यांचा जरा शूट घ्यावा. गाड्या बघा किती जोरात येत होत्या. खाली एकदम दुराळा म्हणजे एकदम दुराळा. समोर आल्यावर असं हे बघा, असं मनात आहे ना एकदम असं धड-धड होत होतं. स्क्रीनवाला पण मस्त होता एस-टी-सी. एस-टी-सी लाईव्ह. मस्त आज नियोजन चांगलं क्वालिटी केलतं. हे बघा, हा बघा, रील स्टार. रील स्टार म्हणतोय माझं पण घ्या. अभिजित शेठ पण आलेले होते. कुठलं मैदान अभिजित शेठ चुकवत नाही. आज पण आपल्या गावच्या मैदानाला उपस्थित राहिलेले होते. का तर आपण एक फोन केला आणि अभि शेठ डायरेक्ट आपल्यासोबत आले. आपल्यासोबत म्हणजे दुपारी आले. हे बघा, मग म्हणलं मधून जरा गाड्या बघावं. मध्ये मस्त वाटतं जरा गाड्या बघायला. त्यानंतर मग डायरेक्ट स्टेजवर बसलो. बंटी दादा पण आलेला होता. सगळी पब्लिक, आपली गावाची मंडळी सगळी बसलेली होती स्टेजवरती. कारण की आता सेमी फायनल सुटणार होता आणि फायनल बी सुटणार होता. बंटी दादा म्हणला, "मी पण आज जरा चांगला दिसतोय, माझी पण व्हिडिओ घे." आणि आविष्कार शेठ बघा आपल्याला कसे बघत होते बघा. आणि हे बघा, अखंड महाराष्ट्राचं काळीज बकासूरचं या मैदानात आज गावच्या मैदानात सत्कार करण्यात येत होता. त्याच्या मागं पब्लिक बघा किती आली होती. हे बघा, सत्कार घेत होते आज बकासूरचा. का तर म्हणजे नाही का, मुळशीचं नाव एकदम असं मोठं केलं त्या बैलांनी. चांगला आहे बैल तो पण. मग आलो फायनलला. मामा, नैतिक, अभि शेठ तर आज लय लय खुश होते आज. आविष्कार पण आलता. आता आपलं फायनल सुटणार होता. बघा, फायनलच्या गाड्या सज्ज झाल्या होत्या. फायनल पण सुटला आणि मस्त गाड्या पळाल्या. अर्जुनने आज एक नंबर केला. मग आलो वरती. वरती आल्यावर बघतोय काय तर सगळी नाचत होती. एकदम असा जल्लोष चालू होता सगळीकडं. गुलाल वगैरे उधळत होती. मस्त आज सगळी पोरं आज एन्जॉय करत होती. हे बघा, सगळी नाचत होती, गुलाल वगैरे उधळत होती.
ड्रोन वगैरे पण आज व्हिडिओ बी मस्त आल्या. हे बघा स्क्रीन पण लावलेली होती. लय मोठी स्क्रीन होती. निकाल वगैरे सांगत होते सगळं. पण ते सिस्टममुळे काही नीट ऐकायला आलं नाही. हे बघा ही जिंकलेली गाडी. अर्जुनची गाडी. चांगली पळाली आज गाडी. 3 फेरे पळाले आज गाडीने. बैलं लय उधळत होती. सनसेट पण चांगला झालेला होता. आपलं मैदान पण एकदम असं गोल्डन, गोल्डन झालेलं होतं. हे बघा मानाच्या डाली. फायनलला, क्वार्टर फायनलला, मेगा फायनलला ज्यांचे ज्यांचे नंबर आले त्यांना देणार होते. घरी आल्यावर बघा सगळी पाहुणे मंडळी आलेली होती. सगळी मम्मी, मामा, मावशी वगैरे सगळी आलेली होती. सगळी मस्त एन्जॉय करत होती. अभि पण आज आपल्या इथे राहणार होता. तर गाईज भेटू आपण नवीन अशा व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला आपल्या असंच सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.